शेवटी या निमित्तानं का होईना आम्ही दोघी बहिणी भेटलोच. पण त्याच्या अगोदर नाना आले होते आणि मग नाना आल्याच्या नंतर पिकूची आणि मनूची एक्साइटमेंट तर तुम्ही दरवेळेस बघता आणि तसंच आजही काहीसं चालू होतं. मी किचनमध्ये आले होते नाश्ता बनवण्यासाठी, पण तेवढ्यात लक्षात आलं, की हा कुर्ता तर तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे. वॉव! कारण कॉटनमध्ये आणि इतका सुंदर आहे आणि समर फ्रेंडली सुद्धा आहे. नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे ठरवले होते, पण जे भातासारखे दिसत होते. पण हां, टेस्टमध्ये एकदम मस्त होते आणि उन्हाळा म्हटलं की दुपारच्या जेवणामध्ये आला आमरस. दुपारी एवढ्या उन्हामध्ये ना ह्या माणसाने मला बाईकवरती बाहेर घेऊन गेले होते. पण कामही तेवढंच अर्जंट होतं. ते म्हणजे रात्री आम्हाला एका बर्थडेसाठी जायचंय. सो दोघी मुलींसाठी ना इथे आम्हाला ड्रेस घ्यायचे होते म्हणून मॅक्समध्ये गेले होते. आता गेलेच होते तर थोडीशी मनूसाठी सुद्धा शॉपिंग केली. आता बाहेरचं ऊन आणि घरी आल्यानंतर घरातलं काम यामुळे अशी काही घामाघूम झाले होते म्हणून पटकन फ्रेश व्हायला गेले. माझं आवरेपर्यंत इथं न्यानू म्हणजे माझी बहीण आली होती आणि सोबतच मनूची बहीण सावीसुद्धा आली होती, जी वरचीवर इतकी जास्त गोड दिसतीये, की बस आम्ही सगळेजण मिळून चाललो होतो बर्थडेसाठी. आता जायला थोडासा उशीरच झाला होता, त्यामुळे केक कटिंग ऑलरेडी झालं होतं. पण इथे आहे एक बर्थडे गर्ल आणि आता नुकतंच चालायला येतंय, त्याच्यामुळे दुसरी इकडे-तिकडे तुरू पळतच होती. इथे छान सेलिब्रेशन झालं. त्याच्यानंतर ना मस्त असं जेवण केलं आणि हां, दीदी या मिररमध्ये ना खूप मस्त सेल्फी येतोय, चल आपण काढूयात. म्हणून मग न्यानू मला तिथे घेऊन गेली होती. सो एक सेल्फी काढला, एक फॅमिली सेल्फीसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर येईपर्यंत इतका उशीर झाला होता म्हणून आल्यानंतर पिकूने इतका धुमाकूळ घातला, की माझा फोन आज फुटता राहिला.